सचिव श्रीयुक्त रिकामे साहेब, थोडस उभं राहायचं आहे. मी खेळूदाई साहेबांना विनंती करतो, थोडंसं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याकडे देखील कॅमेरा जातोय, थोडंसं फुलगुच्छ घेऊन उभं राहायचं आहे खेडेकर साहेबांच्या समोर. दोन्ही युवा पिढीला चांगलं मार्गदर्शन करत असतात. आमच्या गवळवाडीचे सुपुत्र, फार समाजसेवेची आवड आहे ते म्हणजे खेडेकर साहेब, आणि एक आहेत कासेवाडीचे आमचे दोन्ही देखील अध्यक्ष आहेत. असंच लाख मोलाचं सहकार्य या युवा पिढीला राहू दे आणि तळा तालुक्याचं नाव अटके पार नेल्याशिवाय आता राहणार नाही. सगळ्या युवकांनी ही जबाबदारी उचललेली आहे आणि तुमची फक्त आम्हाला साथ असू दे. धन्यवाद. पुढचे विजयजी काते, त्यांचा सत्कार करतील सुनील, आमचे सचिव सुनील रिकामे. पुढील सत्कार मूर्ती आहेत प्रकाश घाटवाल, यांचा सत्कार करतील वासुदेव खेडेकर. पंच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायला सांगायचं, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. श्रीकृष्ण चषक 2024 साठी गावावरून यांनी हजेरी लावलेली आहे आणि सर्व मान्यवरांचं आम्हाला लाभलेलं सहकार्य त्याबद्दल सर्वांचं खरोखरच मनापासून आम्ही आभार. प्रत्येक संघाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मोरेश्वर खेडेकर, कासेवाडी राधाकृष्ण मंडळाचे उपाध्यक्ष श्रीयुक्त मोरेश्वर खेडेकर यांचा सत्कार करतील आमचे अनिलजी काते. फलंदाजांनी लवकरात लवकर ताबा घ्यायचा आहे. श्रीकृष्ण क्रिकेट स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी चराई खुर्दचे अध्यक्ष सत्कार करतील माजी कर्णधार तसेच दैवली मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष श्रीयुक्त अनिलजी काते साहेब. धन्यवाद. लवकरात लवकर तसेच नारायण दळवी साहेब यांचा सत्कार करतील कृष्ण महाडिक साहेब. नारायण दळवी साहेब, पंच लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. आमच्या मंडळाला त्याने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल सर्व पाहुण्यांचे मनापासून आभार. 12th मॅन म्हणून ज्याची भूमिका असते ते दैवली संघाने आणि वृंदावन संघाचे दोन्ही 12th मॅन यांनी पॅव्हेलियन मध्ये संपर्क साधावा. तसेच आमचे भानांकोण तसेच वृंदावन गावचे विकास पागार यांनी स्टेज जाऊन यायचा आहे, त्यांचा सत्कार करतील संजयजी धुमाळ साहेब. वृंदावन संघाचा एक प्रतिनिधी आणि दहिवली संघाचा एक प्रतिनिधी आमच्या स्टेजकडे स्कोअर बोर्ड कडे द्यायचा आहे. आपण एक एक प्रतिनिधी त्यांना पाहिजे. पाठी आहे ना, तसेच श्रीयुक्त बॉलर नेम चराई खुर्द गावचे श्री प्रफुल्ल शिंदे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांचे सत्कार करतील आमच्या संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी उत्कृष्ट काम करणारे अनिलजी कोटकर साहेब. सामन्याची सुरुवातच एकदम थरारक झाली होती. पहिल्या सामन्याची सुरुवात आणि त्या थरारक सामन्यामध्ये वृंदावन संघाने विजयी सलामी दिली. पहिल्या चेंडूचा सामना आणि सामना यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. त्यांचे आपल्या त्यांचा सत्कार करेल विनोदजी गायकर साहेब, विजय दलवी साहेब. वृंदावन संघाचा त्याने आपल्या कार्यक्रमासाठी भरघोस देणगी दिलेली आहे आणि त्यांच्या सहकार्याने आपण सर्व कार्यक्रम
या मान्यवरांच्या सहकार्याने आपला हा कार्यक्रम आज संघाची वाढती उत्कृष्टरित्या पार धावसंख्या. पडत आहे. संघाची वाढती धावसंख्या होते. तसेच आता आपला लाईव्ह सामना सुरू झालेला आहे, तर बाकीच्या पाहुण्यांचे आपण इंटरव्हल मध्ये सत्कार करू. ऑन साइडला टोळावलेला चेंडू, पहिली धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न काहीसा फसलेला. गचाळ क्षेत्ररक्षणानंतर विकेट मिळवण्यामध्ये दैवरे संघाने शरद माडिक यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे पहिला धक्का बसतोय तो वृंदावन संघाला. वृंदावन गावचे मान्य श्री रोहिदास तांबडे यांचं आगमन झालेले आहे. त्यांनी कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी. तसेच श्री मंगेश नटे हे सुद्धा वृंदावन गावचे आलेले आहेत. त्यांनी सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. तीन चेंडू 3 धावा. वृंदावन संघाची सावध अशी सुरुवात. नवीन फलंदाज अंपेर जरा इथं चेंडू किती झाले जरा सांगा. 2 1 वाईट. हा 2 चेंडू 3 धावा क्षमा असावी. पुढचा चेंडू घेऊन येतोय निर्धावाचा चेंडू दैवरी संघाकडून. मी वृंदावन गावचे सुपुत्र सन्माननीय रोहिदासजी तांबडे साहेब असतील आणि मंगेशजी नटे साहेब यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. मी आमचे खजिनदार साहेबांना विनंती करतो फुलगुच्छ देऊन आमच्या मंगेश नटे साहेबांचं आपण स्वागत करावं. भारतरत्न सचिन तेंडुलकर या मैदानावरती श्रीकृष्ण चषकाचा दुसरा सामना. पुढचा चेंडू घेऊन येतोय, चेंडू जातोय तो. एक धाव पूर्ण आणि एका धावावरती समाधान. संघाची वाढती धावसंख्या होती ती. तसेच समालोचनाचे आमचे गुरुवर्य सन्माननीय आदरणीय कुर्तुडी गडवाडीचे सुपुत्र सँडी दिवेकर देखील उपस्थित राहिले. त्यांचं देखील मनपूर्वक मी तळा तालुक्याच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. प्रदीप गायकर साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. या सामन्यासाठी आपल्या दहिवली गावचे सुपुत्र विजयजी काते साहेब देखील उपस्थित आहेत. ते लोकमत सेवा याच्या माध्यमातून चाले पत्रकार परिषद घेत असतात. तरी आमचे समाज बांधव देखील स्टेजवर उपस्थित आहेत. तरी मी त्यांना पत्रकार परिषद देखील चालू आहे, सामना आपण चालू देखील ठेवायचा आहे. आमचे सन्माननीय आदरणीय खेळूजे वाजे साहेब हे लोकमत सेवा बातमी याला लाईव्ह पत्रकार परिषद देत आहेत. या समाजासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देत आहेत. सन्माननीय प्रदीपजी गायकर साहेबांचा सन्मान करतायत. हरिचंद्र माडिक साहेबांना विनंती करतो आपण लाईव्ह वृंदावन संघाची वाढती धावसंख्या होती ती 5. 1 षटक पूर्ण.
लॉट बघा इथे रिकामे लॉट. आता तिसरी मॅच कोणाची आहे? जरा लॉट दे ना तिथे तुडवून घेतो टॉस त्यांची लगेच लाईव्ह मध्ये येईल पाहिजे. हां लॉट बनव. एक आपण कार्यक्रम घेत आहोत आणि नक्कीच ही नवी तरुण पिढी या क्रिकेट माध्यमातून आपल्याला एकत्र येतील आणि खरोखर समाज बांधव जेव्हा देणगी देतात काय नाही ते हो माझी खजिनदार आणि एक समाज बांधव म्हणून मी सर्वांना शुभेच्छा असेच कार्यक्रम पुढे घडावे मी प्रार्थना करतो. चर्चक आपल्या समाजामध्ये मिळणार आहे सर्वांना मी हात भेटव. निर्धाव केला ना. त्यांना कुठेतरी समाज म्हणून एकत्र आणण्यासाठी एक उपक्रम राबवलेला आहे आणि त्यासाठी आमच्या सर्व तरुणांनी मनापासून प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश हे आलेलं आहे आणि तुम्ही त्यांचं फळ आपण सर्वांसमोर आपल्याला दिसतच आहे आणि अशाच कार्यक्रमातून आपल्या सर्वांना एकत्र करून समाजाची उन्नती आणि प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि तेच प्रयत्न ते आमचे सर्व तरुण करत आहेत आणि याचा खरोखरच मला अभिमान आणि आनंद वाटतो. दोन षटक 9 धावा वृंदावन संघाच्या 2 गडी बाद. मुलींच्या बाबतीमध्ये अशी जर एक संघटना जर निर्माण केली तर ते सुद्धा आपल्या गवळी समाजाला अभिमान वाटण्यासारखं आहे असं मी या ठिकाणी सूचित करतो आणि सर्वांचे इथे उपस्थित असलेला मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बोलतात ना डॉक्टर साहेब बोला सर्वांनी बोला तालुका समाज यांच्या वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट खरोखर आज चांगल्या प्रकारचं आपण आयोजन करून
गवळी समाजाला शुभेच्छा देतो आणि या अजून आपले असे संघटित राहा आणि एकत्र या जेणेकरून आपला गवळी समाज चांगल्या प्रकारे आपल्या 10 तालुक्यामध्ये पुढे नावारूपाला येईल आणि मी यापुढे आपल्याला शुभेच्छा देतो. हॅलो कोणताही कार्यक्रम कार्यकर्त्याला आभात्मक भूमिका असते आणि त्या आपण सर्व तळातालुक्यात गवळी समाजाला लहान आबालवृद्धांना सोबत घेऊन आज 6 वर्षामध्ये हा एवढा 7 वर्षाचा कार्यक्रम साजरा करत आहोत. आणि याच्या पुढे शैक्षणिक सांस्कृतिक महिलांचे कोणतेही कार्यक्रम असो हे तळा तालुक्यामध्ये सर्वात यशस्वी करण्याची पार करण्याची भूमिका या उगवते तारे आज आपल्या इकडे उभे आहेत त्यांच्या ते करायचे आहे. गवळी समाजाला शुभेच्छा देतो. काय सांगाल तू स्वतः एक तरुण तडफदार आहे वरिष्ठ ज्येष्ठांबरोबर काम करताना तुमची एक तरुणांची फळी ही आज इथे राबत आहे काय सांगाल नक्कीच गवळी चषक भरवताना एक अनुभवाच्या जोरावर कारण आमचे डॉक्टर साहेब असतील आमचे सगळे माजी अध्यक्ष असतील सचिव असतील त्यांनी आम्हाला एक मार्गदर्शन दिला की क्रिकेटचे सामने आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून 10 तालुक्याचा युवा वर्ग जो आहे तो एकत्र आणण्याचा प्रयत्न करूया आणि तो आम्ही प्रयत्न सक्सेसफुल केला आजच्या दिवसामध्ये आणि तसं सगळ्यांनी सांगितलं की महिलांचे देखील सामने झालेले पाहिजे ते महिलांचे सामने येता दुसऱ्या महिन्यामध्ये आम्ही भव्य दिव्य असा कार्यक्रम घेणार आहोत. तळा तालुक्यामध्ये शैक्षणिक असेल सामाजिक असेल हे मार्गदर्शन सगळे कार्यक्रम घेणार आहोत आणि मी सर्व ज्येष्ठकांना देखील विनंती करतो जशी आता साथ दिली तशी सदैव युवकांच्या मागे सदैव उभे राहा. नक्कीच तळा तालुक्याचं नाव आटकेपार नेल्याशिवाय युवा पिढी नक्कीच राहणार नाही. फक्त तुमची लाख मोलाची साथ सदैव या युवा पिढीच्या पाठीमागे असू दे कारण आम्हाला कुठल्याही गोष्टीचं माजायचं नाही आहे. आम्हाला ह्या युवा पिढीला तळा तालुक्यातून परिपूर्ण गाजायचं आहे म्हणून तळा तालुक्याचं नाव परिपूर्ण पुढे न्यायचं आहे आम्हाला. धन्यवाद. हॅलो थोडीशी कॉमेंट्री चालू करते तांबडे साहेब स्लो आवाजामध्ये कॉमेंट्री चालू करायची. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसला एका धावेवरती समाधान. संघाची वाढती धावसंख्या होती ती 13. इनिंगचा शेवटचा चेंडू मी राधाकृष्ण क्रिकेट संघ चरई खुर्दचे कर्णधार आणि DCC काकडगवळीचे कर्णधार यांना विनंती करतो लाईव्ह माध्यमाच्या आपण टॉस उडवणार आहेत पत्रकार देखील आहेत. आपण दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण लगेच टॉस का बॉस कडे यायचं आहे. राधाकृष्ण क्रिकेट संघ चरई खुर्दचे कर्णधार आणि DCC काकलगवळीचे कर्णधार विनंती करतो लगेच आपण टॉस साठी यायचं आहे मित्रांनो. कम फास्ट. इनिंगचा शेवटचा चेंडू सुनील दवी साहेब चरई खुर्दचे कर्णधार यांना देखील विनंती करतो आपण यायचं स्टेजकडे. तसेच DCC काकलगवळीचे कर्णधार लगेच फास्ट यायचं आपण. DCC काकलगवळीचे कर्णधार यांनी लगेच कम फास्ट टॉस कडे यायचं. आपल्या लाईव्ह माध्यमातून टॉस होणार आहे. 15. दोन कर्णधार त्वरित मी विनंती करतो राधाकृष्ण क्रिकेट संघाचे कर्णधार आलेले आहेत तरी DCC काकलगवळीचे कर्णधार यांनी लगेच टॉस कडे यायचं आपण. 16 धावांचं लक्ष दिलं वृंदावन संघाने दैवली संघासाठी. इनिंग ब्रेकमध्ये फक्त 3 ते 4 मिनिटाचा कालावधी असेल. इनिंगच्या ब्रेकमध्ये फक्त 3 ते 4 मिनिटाचा कालावधी असेल. दोन्ही संघांना विनंती आहे की लवकरात लवकर
थोडस वृंदावन या संघाला सूरज कर्णधार कम फास्ट आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं, वेळ खूप आपल्याकडे कमी आहे, दुसरा सामना चालू आहे याच्या दिवसभराचा, लगेचच फास्ट जायचं आहे मैदानामध्ये वृंदावन संघ. दैवली संघासाठी 16 धावांचं आव्हान दिलं आहे वृंदावन संघाने. चरई खुर्द नाही सांगा वेळ नाही 12 वाजले. दोन्ही संघांनी ह्या गोष्टीचं लक्ष ठेवावंच लागणार आहे आपल्याला, कारण आपल्याकडे वेळेची कमतरता फार कमी आहे, वेळ फार कमी आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे, लगेचच तो टॉस करून घ्यायचा आहे. सुनील रिकामे साहेब आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, दुसरा सामना चालू आहे, टॉस करून लगेचच आपण मैदानाकडे तैनात व्हायचं आहे. तरी पुढील समालोचन आम्हाला धावता ऐकवत आहेत ते म्हणजे आमचे तांबडे साहेब, त्यांना विनंती करतो समालोचन चालू ठेवा. दैवली संघाचे क्षमा असावी, वृंदावन संघाचे कर्णधार सूरज माणिक यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सर्व संघांना विनंती आहे, वेळ घालवू नका कृपया, वेळ आपल्याला नंतर महाग पडणार आहे. वृंदावन संघाला विनंती आहे की क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यावे, वेळ लावू नका. लगेचच पंचाने सामना चालू करायचा आहे. वृंदावन या संघाने क्षेत्ररक्षण सजवून घेतले आहे. दैवली या संघाला विनंती करतो 2 सलामीवर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. तो का आहे ना, हा हाय तिकडे हाय. हो चालेल. हो काय बोलतो I'm gonna talk with the ladies in Hollywood. पत्रकार परिषद देखील डीजे चालू आहे, थोडासा आवाज. दळवी साहेब टॉसचं काय झालं? दळवी टॉसचं काय चरई खुर्द आणि डीसीसी काकलगोड या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपली जी एंट्री फी बाकी आहे ती भरून घ्यायची आमच्याकडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्वरित सामना चालू करायचा आहे. पंचांना देखील विनंती करतो सामना चालू करायचा आहे. ओके फास्ट. किरण मिलगर आपला पहिला चेंडू घेऊन येतो देवळी संघासाठी. पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता. आपल्या सर्व स्वयंसेवक तसेच कमिटीला विनंती आहे की आपल्याकडे पुढील सामन्यांचं योग्य वेळेत नियोजन करायचं असेल तर वेळेची खूप कमी आहे, तर प्रत्येक कार्यक्रम आपल्याला लवकरात लवकर कसा उरकता येईल ह्याचा जरा आपण सर्वांनी विचार करायचा आहे. आणि दोन्ही संघाचे कर्णधार 16 धावांचा लक्ष दिलाय दैवळी संघासाठी आणि दैवळी संघाची सावध अशी सुरुवात आणि अवंतर चेंडूवरती एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी दैवळी संघाची वाढती धावसंख्या होती ती 2.
पुढील 16 धावांचा आवश्यकता, त्यातल्या 2 धावा खर्ची केलेल्या आहेत किरण याने, एक अवांतर धाव आणि त्यामध्ये एक चोरटी धाव. आणि पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी दैवली संघाने उंचावून टोलावलेला चेंडू हवेत आणि गजा क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलला येतो. दैवली संघाने चौकार वसूल. दोन्ही पंच तसेच दोन्ही संघांना जरा नम्र विनंती आहे की सामन्याचा वेग वाढवायचा आहे. आपल्याला सामने खूप डिले चालले आहेत, जरा सामन्याचा वेग वाढवायचा आहे. दोन्ही संघाने आणि पंचाने याची नोंद घ्यायची आहे. संघाची वाढती धावसंख्या होती ती 6. 2 चेंडू 6 धावा. पुढील चेंडूचा सामना एक धाव घेण्यात यशस्वी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. संघाची वाढती धावसंख्या होती ती 8. तसेच वृंदावन गावचे रोहिदास तांबडे आमचे मित्र इथे उपस्थित झालेले आहेत, तर त्यांना मी स्टेजवर बोलवतो. जयेंद्र घाटवल, दोघांनी पण स्टेजवर यायचं आहे. जलद सुरुवात, सामना लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न आहे दैवळी संघाचा. संघाची वाढती धावसंख्या होती ती 9. 4 चेंडू 9 धावा आणि 16 धावांचं माफक असं आव्हान वृंदावन संघाने दैवळी संघासमोर ठेवलेलं आहे. मी रोहिदास तांबडेंना पुष्पगुच्छ देण्यासाठी आपल्या शाखेचे खजिनदार विनायक माडिक यांना विनंती करतो. पुढचा चेंडू किरण यांचा, छान असा एक टोलला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही नाही. एका धावेवरती समाधान. संघाची वाढती धावसंख्या होती ती 10. जयेंद्र घाटवल, त्यांचा सत्कार करतील प्रशांत वाजे. 5 चेंडू 10 धावा. शेवटचा चेंडू षटकाराच्या दिशेने जातोय की निर्धाव दिशेने जातोय आणि चेंडू जातोय अवांतर धावे. धन्यवाद. सोळा धावांचं लक्ष्य, त्यातलं ऑलमोस्ट लक्ष्य पूर्ण केलेलं आहे दैवळी संघाने. 5 चेंडू 11 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. त्या श्रीकृष्ण चषक, ज्या चषकाचा मान सन्मान मिळवण्यासाठी प्रत्येक संघ धडपडत असतो आणि एक धाव पूर्ण. संघाची वाढती धावसंख्या होती ती 12. जय श्रीकृष्ण. तळा तालुका गवळी समाज श्रीकृष्ण चषक 2024 वर्ष 3. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्हाला खरोखरच आपल्या तळा तालुक्यातील दानशूर व्यक्तीने सढळ हस्ते मदत केलेली आहे. त्याच्यासाठी प्रथम पारितोषिक ₹20,000 श्रीकृष्ण ज्वेलर्स मुंबई भुलेश्वर यांच्या सौजन्याने श्री किशोर माडिक, गणेश माडिक यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. खरोखरच आपल्या समाजामधील देणगीदारांमध्ये असे कार्यक्रम आपल्याला सढळ हस्ते करता येतात आणि हा एक स्वैर चेंडू टाकलेला आहे गोलंदाजाने. संघाची वाढती धावसंख्या होती ती 13. तसेच वृंदावन गावचे प्रमोद पगार आलेले आहेत, त्याने स्टेजवर यायचं आहे. आणि षटकाराने सामना संपवला आहे तो. विनेश केळेकर यांनी वेळ पण नाही घेतला, पहिल्या चेंडूवरती सामना संपवून टाकला आणि ते दैवळी संघ विजयी घोषित. तसेच वृंदावन गावचे सुपुत्र प्रमोदजी पागार साहेब इथे उपस्थित राहिले, त्यांना देखील विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचंय. पुढील सामना तसेच काकल गोलवाडीचे क्रिकेट संघ चराई खुर्द आणि DCC काकल यांच्यामध्ये रंगतोय. सुनील दळवी, माननीय श्री सुनीलजी दळवी यांनी आपलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मी प्रमोद पगार साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. हनुमाननगरचे प्रकाशजी खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा फुलगुच्छ देऊन